जळगाव महापालिकेसाठी महायुतीची घोषणा झाली, मात्र जागा वाटपाचा कुठेतरी तिढा आणलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, जळगाव जिल्हा, जळगाव शहर महापालिका म्हणजे भाजपचा बालेकिल्ला आहे आणि आता महायुतीचा हा बालेकिल्ला आहे. आणि जागा 74-75 जागा गेल्यावेळी होता, त्यापैकी 57 जागा त्या आम्ही या ठिकाणी जिंकलेलो होतो. भाजप म्हणून एकटे आम्ही त्या ठिकाणी जिंकलेलो होतो. आणि आता पुन्हा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यावेळेला वरनं धोरण ठरलं की महायुतीमध्ये निवडणुका लढायच्या आणि म्हणून मग आम्ही थोडं कॉम्प्रोमाइज केलं, 2 पावलं मागे गेलो. आणि आता परवाच दादांचं आणि मामांचं त्या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे. मी तर अजून काही भेटलो नाही, बोलतो मी बाहेरच 10-12 दिवस 15 दिवस झाले आणि त्यांचंही बोलणं झालेलं आहे. अजून नावं किंवा प्रभाग कुठले कुठले घ्यायचे, द्यायचे, सोडायचे ते अजून ठरलेलं नाही. मला वाटतं उद्या थोडं मी थांबणार आहे सकाळी आणि गुलाबभाऊ वगैरे आम्ही बोलून त्या ठिकाणी या संदर्भामध्ये हाही प्रश्न मार्गी लागेल. किती जागांवर आपलं दावा? आमचा दावा तसा दाव्याचा विषय नाही आहे. त्यांचं म्हणणं होतं 25 जागा द्या, 75 मधल्या 50 तुम्ही लढा. आम्ही म्हटलं होतं की आधी 15 घ्या, नंतर मग 20पर्यंत विषय आलेला आहे. पण काही फार आमच्यामध्ये काही ताणताणी नाही आहे. मला असं वाटतं की उद्या परवापर्यंत सगळा हा अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल आणि आम्ही महायुतीमध्येच जळगाव जिल्ह्यामध्ये या जळगाव महापालिकेमध्ये लढणार आहोत. हो, म्हणजे 3 पक्ष जर तुम्ही एकत्र येत असाल तर तुम्हाला 57पेक्षा निश्चितच कमी जागा येणार आहे, हे आता उघड आहे. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये तुमचे जे आता नाराज असतील किंवा बंडखोर असतील यांच्या समजुतीसाठी काय प्लॅन आहे आपला? काय नाही, आमच्याकडे औषध आहे त्याचं. अशा प्रकारचा आम्ही त्यांना समजू बरोबर, असं नाही आहे. प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये होत असतं, कोणाचं तिकीट कापलं जातं, कोणाला तरी माघार घ्यावी लागते, 2 पावलं मागे जावं लागतं, 2 पावलं पुढे यावं लागतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतं आणि म्हणून मला असं वाटतं की वेळ त्याच्यावर औषध असते. थोडी सुरुवातीला नाराजी असते, पण मला वाटतं 2 दिवस 3 दिवस गेले की पुन्हा कार्यकर्ते कामाला लागतात. हे आमचं कार्यकर्त्यांचं पार्टी, आमची काही नेत्यांची पार्टी नाही या ठिकाणी. निश्चित त्यांचा रुसवा फुगासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. काल आपण बघितलं नाशिकमध्ये काही कार्यकर्ते नाराज झाले, ते घोषणाबाजी झाली, आमदार नाराज झाले ते. पण मला वाटतं की कालपासून आम्ही पुन्हा सगळ्या कामाला सुरुवात केलेली आहे, पूर्ववत सगळे कामाला लागलेलो आहोत. नारा दिला जातो, 100% भाजपचा नारा दिला जातो आहे. विरोधकांना एकीकडे भाजपमध्ये घेतलं जाते. मग एकीकडे तुमचं गेल्या वेळी संख्याबळ चांगलं होतं, तर तडजोड का भाजपला बॅक फुटवर जावं लागलं? आम्ही राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत. आम्ही सर्वजण मिळून, खरं म्हणजे वरती आमचा आकडा तर आमचं स्वतःचं बहुमतच भाजपचं त्या ठिकाणी आहे. 125 आम्हाला आजही त्या ठिकाणी आमचं बहुमत आहे. पण आमचं असं काम नाही आहे. म्हणजे जसं मागच्या वेळी उद्धवजींनी केलं, थोडीशी संख्येचं त्यांनी गणित केलं आणि त्यानंतर आम्हाला सोडून चालले गेले, तिकडे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले, तसं आमच्याकडून होणार नाही. आम्ही शब्द दिला असतो. आम्ही महायुतीमध्ये आहोत, आम्ही एकत्रित आहोत. विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. लोकसभेमध्ये आम्ही सोबत होतो आणि म्हणून खालच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी महायुतीत लढावं असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, नेत्यांचाही आग्रह आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वरतून आमच्या नेत्यांचा आदेश आहे की महायुतीमध्ये शक्यतोवर लढायचं आहे. फार काही परिस्थिती कठीणच आहे, फार हाताबाहेर गेली तर त्या ठिकाणी मग आम्ही समजू शकतो. पण शक्यतोवर आम्हाला महायुतीमध्ये लढायचे आदेश वरतूनही आहेत आणि म्हणून आम्ही महायुतीत लढतो. असं नाही आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही सोबत होतो. चिमणाबा आम्ही बघा पारोळ्याला सोबत होतो, आम्ही एरंडोलला सोबत होतो, धरणगावला आम्ही सोबत होतो. आम्ही किती ठिकाणी सांगू, आम्ही नशिराबादला सोबत होतो, अनेक ठिकाणी मी सोबत होतो. असं नाही आहे की आम्ही सगळेच विरोधात लढलो. पण काही ठिकाणी दोन्हीकडून ताणाताणी झाली आणि मग आम्ही सांगितलं की मैत्रीपूर्ण लढत करून घेऊ. म्हणून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुद्धा झालेली आहे. जो काही शिंदे गटाचा स्ट्राईक रेट होता तो तुमच्यापेक्षा चांगला दिसतोय, त्याच भीतीपोटी भाजपने तडजोड केली गई. बिलकुल भीती नाही आम्हाला. आमची काय तडजोड आहे? मागच्या वेळेपेक्षा आमचं स्ट्राईक रेट खूप मोठा आहे. आता यावेळेला आमच्या 9 नगरपालिका आलेल्या आहेत. 5-6 ठिकाणी आम्ही सोबत लढलेलो आहोत. म्हणजे असं नाही आहे की आमचा स्ट्राईक रेट कमी आहे म्हणून. तुम्हीच बघा, सांगा मला जळगाव जिल्ह्यामध्ये कुठला स्ट्राईक रेट तुम्हाला पाहिजे, सांगा मला तुम्ही.
दोन निष्ठावंत लोक आहेत. नगरपालिका निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजप असं ज्या ज्या ठिकाणी सामना झाला त्या ठिकाणी शिंदे सेनेने बाजी मारलेली आहे आणि त्यामुळेच भाजप बॅकफुटवर आलेली का. आणि महायुतीसाठी जो आग्रह आता धरला जातोय त्याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील सामावून घेतला जात आहे. हा आग्रह मात्र नगरपालिका निवडणुकीत कुठेही दिसला नाही. मला असं वाटतं की तुम्ही म्हणताय की शिंदेगड पुढे गेला स्ट्रायकर दोरात. आता आमच्यामध्ये की तशी काही शर्यत नाही कोणाचा स्ट्रायकर. आम्ही माहिती म्हणून सगळी ठिकाणी लढतो आहे. पण आपण बघितलं असेल की जवळपास 125च्या वर जागा 130च्या जवळपास नगरपालिका नगरपरिषदा ह्या आम्हाला मिळालेल्या आहेत. त्यांना 60 मिळालेल्या आहेत. आम्ही दुप्पटच आहोत. तसं या ठिकाणी असं कुठे असं समजण्याचं किती गैरसमज पसरू नका की आम्ही खूप कमी आहोत. भाजपचा नंबर 1वरच आहे राज्यामध्ये, आपण बघितलं असेल. पण त्याच्या खालोखाल शिंदेसाहेब आहेत, त्यांची सेना त्या ठिकाणी आहे आणि चांगल्या सायझेबल संख्या आहे त्यांची. पण महाविकास आघाडी ही 50च्या आतच गुंडाळली गेली. म्हणजे जे मी म्हणणारे आहेत उबाठा 8, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 8, काँग्रेस 30 आणि म्हणजे सगळे मिळून 50सुद्धा यांना गाठता आले नाही. आता एवढं विक्रमी यश मिळाल्यावर तुम्ही म्हणाल की याचा स्ट्राईक रेट असा, तुमचा तसा, त्याचा तसा. आम्ही महायुती म्हणून लढलो अनेक ठिकाणी. आमचा स्ट्राईक रेट तर आम्ही 120-125च्या वर आहोत. 130पर्यंत आम्ही त्या ठिकाणी आहोत नगरपालिका म्हणून. अनेक अपक्ष आता वरणगावचा अध्यक्ष आलेला आहे, त्याचा उद्या प्रवेश आहे. म्हणजे असं कुठेही समजण्याचं कारण नाही की आमचं स्ट्राईक रेट इथे कमी आहे तिथे कमी आहे म्हणून. निष्ठावांचं काय होणार, निष्ठावान कार्यकर्त्यांचं काय होणार? काय होणार काय त्यांनी निष्ठेने त्यांनी बैठक घेऊन सांगितलं आम्हाला उमेदवार आम्ही निष्ठून कार्य करतो आणि तुम्ही बाहेरचे उमेदवार देणार आहात, तर आमचं काय करायचं नेमकं? बाहेरचे कोण? हे बघा, काही ठिकाणी असे प्रभाग आहेत. आता नाशिकला तुम्ही म्हणाल तर ते आम्ही अशा ठिकाणचे लोकांचा प्रवेश केलेला आहे की त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत एकदा जिंकलो नाही. आता परवा जो प्रवेश झाला ते कोणतं महाराज खैरे, शाहू खैरेंचा, हा मतदारसंघ आम्ही कधी जिंकलो नाही आजपर्यंत, कधी जिंकलो नाही. आणि त्या लोकांची त्या ठिकाणी एक प्रस्थापित आहे. त्या ठिकाणी त्यांचे मंडळ आहे, त्यांचं मोठं काम आहे, त्यांचे गणेश मंडळ आहेत, कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीची. आम्ही अनेक वर्षाला लढतो आहे. पण तो असे काही 4-5 मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी आमची डाळ अजिबात शिजत नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून त्यांची इच्छा होती की आम्ही भाजपात यावं, मुख्य प्रवाहात यावं. आम्ही या पक्षामध्ये राहून काय, आता उबाठामध्ये राहून काय करणार आहेत? उबाठातले पदाधिकारी आलेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या याच्यातले आलेत, काँग्रेसचे आलेत, सगळ्या पक्षाचे लोक आमच्यामध्ये आले. ते महापौर आले 2-3 वेळा, स्टँडिंग कमिटीला चेअरमन राहिलेले आहेत आणि परंपरागत त्यांच्याकडे तिथली वोट बँक आहे. आता पण त्यांना घेतलं त्यात वाईट काय? आणि ते घेऊन जर आम्ही नाही, पण निष्ठावंत कधी त्या ठिकाणी निवडून येत नाही, तर फक्त उभं करा आणि पडा असं निष्ठावंतांना आम्ही एवढा त्रास का द्यावा त्या ठिकाणी? भाजपची ताकद आहे तुम्ही म्हणता आता, मग ते निष्ठावंत. अरे बाबा, काय 100% ठिकाणी नाही आहे ना. तुम्ही म्हणाल की 2000 जागा 2000 जिंकता तुम्ही, आम्हाला ती ताकद करायची आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्ही जिंकू शकत नाही, ज्या ठिकाणी थोडं आम्ही कमी पडतो आहे, त्या ठिकाणचे लोक जर आम्ही घेतले, कार्यकर्ते पदाधिकारी समोरच्या पक्षाचे, आणि ते जर जिंकले तर मग आम्ही 100% होऊ. तुम्ही आता म्हणता 100% ताकद, 100% ताकद कशी असू शकते कोणाची? कुठेच नाही. आम्ही 90%वर पोचलो आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल 50च्या सगळं महाविकास आघाडी राहिली आमदारकीला. बिहारमध्ये तुम्ही आता पाहिलं असेल 90% यश आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. पण 10%साठी आम्हाला प्रयत्न करू द्या ना. मागचे 27 पळून गेले, आता हे पण पुढे पळून गेलं, काय करणार? असं काही नसतं राजकारणामध्ये. कोण गेले, कोण पळून गेले, काय गेले, हे तर चालू राहतं राजकारणामध्ये. आता उद्धव ठाकरे आम्हाला सोडून पळून गेले, मग काय करणार त्याला? आता आम्ही बसलो विरोधामध्ये. आम्ही पुन्हा ताकदीने लढलो, आम्ही पुन्हा प्रयत्न केले, आणले ना आम्ही 80% यश घेतला आम्ही परत त्या ठिकाणी. 288 पैकी आलो ना आम्ही, 240पर्यंत आलो ना. काय राहिलं त्यांचं? काहीच नाही राहिलं. म्हणून राजकारणामध्ये असं हे पळून गेले, ते पळून गेले, ठीक आहे, जे पळाले ते पळाले. पण आम्ही पुन्हा आता या निवडणुकीमध्ये पुन्हा सिद्ध करू. मग तुम्ही एक